Hello friends. Today we are going to discuss one more bridge course activity of English Standard 10th, activity number 27. Welcome back to my channel English Winglish. Today's activity is formal letter writing. Write SMS, notes, list neatly and legibly. सहजपणे आणि व्यवस्थितरित्या SMS किंवा नोट्स किंवा फॉर्मल लेटर कसं लिहायचं ते आज आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. बट बिफोर दॅट लेट्स रीड द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. अंडरस्टँड द फॉर्मॅट और टेम्पलेट्स फॉर फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट काय आहे ते समजून घ्या. यूज फॉर्मल लँग्वेज. फॉर्मल लेटर लिहिताना फॉर्मल लँग्वेजचा वापर करा. अँड थर्ड वन, ओपनिंग सेंटेन्स शुड एक्सप्लेन द पर्पज ऑफ लेटर. ओपनिंग पॅरेग्राफ किंवा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये तुमच्या लेटरचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे ते स्पष्ट करा. सो लेट्स सी व्हॉट इज द लेटर. A letter is written message conveyed from one person to another. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला लिखित स्वरूपाचा दिलेला संदेश म्हणजेच लेटर. Letter is communication in written form. Now let's see the types of letter. Formal letter म्हणजेच औपचारिक पत्र. जे पत्र आपण बँक मॅनेजर, फॅक्टरी मॅनेजर, टीचर, प्रिन्सिपल, ऑफिसर यांना लिहितो तेच फॉर्मल लेटर. बिझनेस और प्रोफेशनल पर्पज अँड सिंपल लँग्वेज इज यूज्ड. सेकंड टाईप इज इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र. जे पत्र आपण आई, बाबा, मित्र, मैत्रीण यांना लिहितो ते इनफॉर्मल लेटर. पर्सनल कम्युनिकेशन and casual or emotional tone is used in informal letter. Now let's see the format of a formal letter. Formal letter कसं लिहायचं त्याचा फॉर्मॅट काय आहे ते पाहूयात. फर्स्ट पॉइंट इज सेंडर्स डिटेल, नेम अँड ॲड्रेस. जो व्यक्ती पत्र लिहितो त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस आपल्याला लिहावा लागतो. आफ्टर दॅट we have to write the date. ज्या दिवशी पत्र लिहितो ती डेट. देन रिसिव्हर्स डिटेल. ज्याला पत्र लिहायचं त्याचे डिटेल्स, त्याचं नाव आणि ॲड्रेस. आफ्टर दॅट सॅल्युटेशन, डिअर सर और मॅडम. देन सब्जेक्ट, व्हॉट द लेटर इज अबाउट. पत्र कशाविषयी आहे तो विषय. आफ्टर दॅट बॉडी, ॲक्च्युअल मेसेज काय आहे पत्राचा तो. Then complimentary clause, yours faithfully, yours sincerely. And after that name and signature. You have to write your name and sign at the end of the letter. So let's revise the points again. Sender's detail, second date, third receiver's detail, fourth salutation, fifth subject, sixth body, seventh complimentary clause, and finally name and sign. So this is the format of a formal letter. Now let's see the body of the letter. Introduction. Purpose of the letter. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पत्राचा हेतू काय आहे ते लिहावं लागतं. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट मेन कंटेंट, ऑल डिटेल्ड इन्फॉर्मेशन ऑफ द लेटर. पत्राचा विषय काय आहे त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहावी लागते. आफ्टर दॅट समरी, समरायझेस द इन्फॉर्मेशन. थोडक्यात कन्क्लुजन, शेवटचा पॅरेग्राफ आपल्याला कन्क्लुजन म्हणजे थोडक्यात पत्र काय आहे त्याबाबत लिहावं लागतो. सो दिस इज द बॉडी ऑफ द लेटर. Now let's see the important points to remember.
महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत पत्र लिखाण करताना ते पाहूयात. राईट द लेटर इन द फुल ब्लॉक फॉर्मॅट, दॅट इज द लेफ्ट. सो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा न्यू फॉर्मॅट आहे. ओल्ड फॉर्मॅटनुसार आपण ब्लॉक फॉर्मॅट वापरत नव्हतो, परंतु आता मात्र आपल्याला संपूर्ण लेटर हे ब्लॉक फॉर्मॅट म्हणजेच लेफ्ट साईडला कुठलाही कॉलम न सोडता लिहायचं आहे. ईमेल लिहितो त्या पद्धतीने. सेकंड, यूज पोलाइट लँग्वेज अँड प्लीझंट टोन. पत्रलिखाणाची भाषा ही नम्र असली पाहिजे. थर्ड, informal expressions, greetings or contracted forms of words should not be used. Short forms किंवा informal expressions किंवा greetings आपल्याला फॉर्मल लेटरमध्ये वापरता येणार नाही. नेक्स्ट, the language should be simple, straightforward and to the point. पत्रलिखाणाची भाषा ही साधी परंतु मुद्द्याला अनुसरून असली पाहिजे. जास्त फाफट पसारा आपल्याला पत्रलेखनात फॉर्मल लेटरमध्ये करता येणार नाही. नेक्स्ट पॉइंट, डू नॉट मिक्स अप द ओल्ड फॉर्मॅट अँड न्यू फॉर्मॅट. नवीन फॉर्मॅट आणि जुना फॉर्मॅट यांचं मिक्सिंग करू नका. न्यू फॉर्मॅटनुसार आपल्याला लेटर रायटिंग करायचं आहे अँड दॅट इज द ब्लॉक फॉर्मॅट. सो please remember all these points while writing the formal letter. Now let's see the application. Write an application to the headmaster of your institutions to grant concession in fees. Fees मध्ये कन्सेशन मिळवण्यासाठी तुमच्या हेडमास्टरला ॲप्लिकेशन लिहा. सो लेट्स सी. रुपाली कुलकर्णी, 10th स्टँडर्ड, डिव्हिजन ए, पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक स्कूल, पिंपरी, पुणे. सो दिस इज द सेंडर्स ॲड्रेस. पत्र जो पाठवतो त्याचा ॲड्रेस. आफ्टर दॅट डेट 27 जुलै 2021. देन रिसिवर्स नेम अँड ॲड्रेस टू द हेडमास्टर, PMV, that is the name of a school, Pimpri 411018. After that, write the subject of a letter. To grant concession in fees. fees मध्ये कन्सेशन मिळण्याबाबत हे पत्र आहे. डिअर सर और मॅडम, दिस इज द सॅल्युटेशन. नाउ द ॲक्च्युअल बॉडी और मेन कंटेंट. आय एम रुपाली कुलकर्णी, स्टडिंग इन 10th A, बिलॉंग टू अ पुअर फॅमिली. मी एका गरीब फॅमिलीमधून आलेली आहे. माझं नाव रुपाली कुलकर्णी, 10वी अ मध्ये शिकते. My father has lost his job as a consequence of COVID-19. COVID-19 या परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांचा जॉब गेला. आय एम अनेबल टू पे माय स्कूल फीस आणि म्हणून मी शाळेची फी भरू शकत नाही. इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू गिव्ह मी कन्सेशन इन फीस. आय एम अ हार्ड वर्किंग स्टुडंट हू हॅज एक्सलंट अकॅडमिक रेकॉर्ड. मी हार्ड वर्किंग आहे आणि माझं अकॅडमिक रेकॉर्डसुद्धा खूप उत्तम आहे. सो प्लीज ग्रँट माय रिक्वेस्ट. माझी ही विनंती मान्य करा. आय विल नेव्हर फॉरगेट धिस. थँकिंग यू, युअर्स फेथफुली, रुपाली कुलकर्णी. सो दिस इज द लेटर ॲप्लिकेशन. ओके, नाउ लेट्स सी the next letter. You are Radhe or Rashmi Jadhav. Write a letter to the Chief Officer of Pollution Control Office, Nagpur, to arrange campaign for celebrating Diwali without crackers. सो आपल्याला इथे ॲड्रेस आणि नाव दिलं जातं आणि कुणाला लेटर लिहायचं ते देखील दिलं जातं. लेटर लिहिताना आपण हेच नाव आणि हाच ॲड्रेस यूज करावा लागतो. तिथे आपलं नाव आणि ॲड्रेस लिहिता कामा नये. सो आपल्याला पत्र लिहायचं आहे चीफ ऑफिसरला, नागपूर, टू अरेंज कॅम्पेन. मोहीम तुम्ही राबवा. कशासाठी? तर दिवाळी ही विदाऊट क्रॅकर्स म्हणजे फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मोहीम अरेंज करा. याबाबत आपल्याला लेटर लिहायचं आहे चीफ ऑफिसरला. सो लेट्स सी. रश्मी जाधव, B/666 सीता अपार्टमेंट, गांधी रोड, नागपूर. सो दिस इज द ॲड्रेस ऑफ अ सेंडर. पत्र जो लिहितो त्याचा ॲड्रेस आणि त्याचं नाव. डेट 27th July 2021. Now receiver's address to the chief officer,
पोल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर. नाव सब्जेक्ट, पत्राचा विषय, कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स. डिअर सर, मॅडम. नाव the body of the letter. This is the humble request to organize an awareness campaign among the public for celebrating Diwali festival without crackers in order to stop air pollution and harm caused by fire. एअर पोल्युशन म्हणजेच हवेचं पोल्युशन, हवेचं प्रदूषण थांबवण्यासाठी यावर्षीची दिवाळी ही क्रॅकर्स विना म्हणजेच फटाके विना साजरी करण्यासाठी जनजागृती करणारी मोहीम तुम्ही राबवा, ही माझी हंबल रिक्वेस्ट आहे, नम्र विनंती आहे. प्लीज डू द नीडफुल फॉर द सेफर साइड ऑफ द पीपल. होप यू विल टेक अन ॲक्शन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. थँकिंग यू. युअर्स फेथफुली, रश्मी जाधव. सो संपूर्ण लेटर आपण हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर रिसिव्हर्स, सेंडर्स ॲड्रेस, डेट आपण इथे एक लाईन सोडलेली आहे. त्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस पुन्हा एक लाईन इथे सोडायची आहे. नंतर सब्जेक्ट, त्यानंतर देखील इथे एक लाईन सोडायची आहे. इथे जागा अपुरी असल्यामुळे मी सोडलेली नाही आहे, तुम्ही मात्र इथे एक लाईन सोडायची आहे. त्यानंतर डिअर सर, मॅडम, सॅल्युटेशन नंतर सुद्धा इथे 1 लाईन लीव करायची आहे. आफ्टर दॅट थँकिंग यू, इथे सुद्धा एक लाईन, युअर्स फेथफुली, रश्मी जाधव. सो दिस इज द लेटर टू द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर. त्यांना आपण इथे पत्र लिहिलेलं आहे. नाव लेट्स सी द नेक्स्ट लेटर. राईट अ लेटर ऑफ ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल रिक्वेस्टिंग हिम हर टू इश्यू डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी देण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपलला ॲप्लिकेशन लिहायचं आहे. यूज द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. खाली काही माहिती दिली आहे त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे. ॲप्लिकंट रिया और रितेश पाटील, स्कूल श्री राजेंद्र हायस्कूल महल नागपूर, क्लास 10th डिव्हिजन बी, रजिस्टर नंबर 10011. रिझन क्वालिफाईड फॉर अब्रॉड स्कॉलरशिप. सो कशासाठी लिव्हिंग सर्टिफिकेटची डुप्लिकेट हवी आहे ते इथे रिझन, कारण सांगितलेलं आहे. हीच इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला लेटर लिहायचं आहे, ॲप्लिकेशन लिहायचं आहे. So let's see. Riya Patil, 10th standard, division B, Shri Rajendra High School, Mahal, Nagpur. So this is the sender's address and name. Then date 27th July 2021. Receiver's name and address to the headmaster, Shri Rajendra High School, Nagpur. Then subject, to issue a duplicate copy of my living certificate. माझं लिव्हिंग सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी इश्यू करा. देन सॅल्युटेशन, डिअर सर और मॅडम. देन इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ अँड मेन पॅरेग्राफ. आय रिया पाटील, स्टडिंग इन 10th B, register number 10011, request you to issue me a duplicate copy of my living certificate as I have been qualified for a scholarship examination which will help me to achieve my dream of studying abroad. Please consider my request as soon as possible. Thanking you. Yours faithfully, रिया पाटील. सो आपण ज्या पद्धतीने फॉर्मॅट पाहिलेला आहे, जे पॉइंट्स पाहिलेले आहेत त्यानुसार इथे लेटर रायटिंग केलेलं आहे. द लेटर इज इन ब्लॉक फॉर्मॅट. रिसिव्हर्स, सेंडर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस, सब्जेक्ट, सॅल्युटेशन, मेन बॉडी और बॉडी ऑफ द लेटर, देन conclusion or closing, yours faithfully, and then name and signature. So this is the format. Complaint letter. Write a complaint letter regarding irregular electric supply in your locality. Use given points. तुमच्या लोकॅलिटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा इरेग्युलर होतो, अनियमित होतो, त्याबद्दल आपल्याला लेटर लिहायचं आहे. खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत. ड्युरेशन ऑफ द प्रॉब्लेम, किती कालावधीपासून हा प्रॉब्लेम आहे ते लिहायचं आहे. इट्स इम्पॅक्ट, त्याचे काय परिणाम झालेले आहेत त्या प्रॉब्लेम्सचे ते मेन्शन करायचे. आणि रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम, हा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लायचा तो सॉल्व करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे. सो लेट्स सी द लेटर. मेघा पवार,
कुलस्वामिनी अपार्टमेंट, स्पाइन रोड, मोशी, पुणे. 27th July 2021. To the Chief Officer, the Electric Department, Moshi. Subject: complaint letter regarding irregular electric supply in our area. Dear sir or madam, I would like to draw your attention to the irregular supply of electricity in our area for many days. अनेक दिवसांपासून आमच्या एरियामध्ये अनियमित असा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होतो आहे, याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधून घेते आहे. सो वी आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स ऑन डेली बेसिस. अनेक प्रॉब्लेम्सला आम्हाला फेस करावं लागतं आहे. अवर चिल्ड्रन हॅव ऑनलाईन क्लासेस अँड वी हॅव टू डू वर्क फ्रॉम होम. So please look into the matter personally. Please do the needful. Hope you will take an action as early as possible. Thanking you. Yours faithfully, Rashmi Jadhav. So this is the complaint letter. So हे सगळे लेटर्स तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे. लेटरचा फॉर्मॅट व्यवस्थित समजून घ्यायचा आणि तुमच्या मनाने आणखी लेटर्स लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. थँक यू फ्रेंड्स.